1 जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथील विजयस्तंभ पेरणे फाटा येथे होणाऱ्या ऐतिहासिक शौर्य दिन व अभिवादन सोहळ्यासाठी देशभरातून लाखो अनुयायी येण्याची शक्यता आहे। या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या वाहतूक शाखेने वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी आणि संभाव्य कोंडी टाळण्यासाठी व्यापक अधिसूचना जारी केली आहे। पोलीस उपायुक्त विवेक पाटील यांनी मोटर वाहन कायद्यातील तरतुदींनुसार हे आदेश निर्गमित केले आहेत। हे वाहतूक बदल बुधवार दिनांक 31 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 10 वाजेपासून लागू होतील। हे निर्बंध गुरुवार 1 जानेवारी 2026 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत किंवा गर्दी ओसरेपर्यंत कायम राहतील। या कालावधीत चाकण, महाळुंगे, दिघी, आळंदी, देहू रोड आणि तळेगाव या परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे। खासगी आणि जड वाहनांवरील बंदी, अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी सामान्य प्रवाशांच्या आणि खासगी वाहनांच्या प्रवासावर खालीलप्रमाणे मर्यादा असतील। चाकण ते शिक्रापूर पूर्णतः बंद। चाकण ते शिक्रापूर आणि शिक्रापूर ते चाकण या मार्गावर सर्व प्रकारच्या खासगी वाहनांना दोन्ही बाजूनी प्रवेश बंद करण्यात आला आहे। फक्त बसेसना परवानगी। या मार्गावर केवळ अनुयायांच्या बसेसना प्रवेश मिळेल, परंतु अनुयायांच्या खासगी कार, जीप किंवा इतर हलक्या वाहनांना या मार्गावरून जाता येणार नाही। आळंदी परिसरातील निर्बंध। चाकण आळंदी फाटा, भारतमाता चौक, मोशी चौक आणि पांजरपोळ चौक येथून आळंदीच्या दिशेने जाणाऱ्या सर्व खासगी, जड, अवजड आणि मल्टी ॲक्सल वाहनांना प्रवेश बंदी असेल। एमआयडीसी वाहतूक चाकण, महाळुंगे, मरकड आणि तळेगाव परिसरातील एमआयडीसी मध्ये कार्यरत असणाऱ्या जड वाहनांना या विशेष कालावधीत अनुयायांच्या मार्गावर येण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे। मुंबईकडून अहमदनगरकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी आणि माल वाहतुकीसाठी पोलिसांनी स्वतंत्र मार्ग निश्चित केले आहेत। मुंबई ते अहमदनगर जड व माल वाहतूक वाहने, मुंबईहून येणारे टेम्पो आणि ट्रक वडगाव मावळ येथून एचपी चौक, महाळुंगे, वासोली फाटा किंवा वाघजाई नगर मार्गे बिरदवडी गाव, रोहकल फाटा, पुणे नाशिक रोड, खेड, मंचल, नारायणगाव आणि आळे फाटा मार्गे अहमदनगरकडे जातील। मुंबई ते अहमदनगर हलकी खासगी वाहने, खासगी कार आणि जीप सारख्या हलक्या वाहनांना वडगाव मावळ येथून तळेगाव चाकण रोडने चाकण चौक, खेड, पाबळ आणि शिरूर मार्गे अहमदनगरला जावे लागेल। अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांच्या वाहनांच्या पार्किंगचे नियोजन करण्यात आले। नाशिककडून येणाऱ्या अनुयायांच्या बसेस चाकण मार्गे शिक्रापूर पार्किंगकडे जातील, तर हलकी वाहने चाकण चौकातून सरळ जाऊन आळंदी, मरकड मार्गे तुळापूरवरून लोणीकंद पार्किंगकडे वळवली जातील। मुंबई जुना हायवे येथून येणाऱ्या बसेस वडगाव फाटा, म्हाळुंगे आणि चाकण मार्गे शिक्रापूरला जातील। हलकी वाहने वडगाव फाट्यावरून आळंदी फाटा, मोशी चौक, आळंदी, मरकड मार्गे तुळापूर आणि लोणीकंद पार्किंगकडे जातील।